राधे राधे. जे एकविरा संध्याकाळी जेवणाची तयारी. चण्यांची भाजी करायला घेतली. छोटे चणे असतात त्यांची भाजी करायला घेतली. बटाटा घातला आणि थोडेसे चणे मिक्सरला मी वाटून घेते. मस्त टेस्ट पण येते म्हणजे भाजीत घालायला चण्यांच्या. ग्रेव्हीसारखी अशी जाड भाजी होते मस्त. आणि तेलामध्ये राई जिरा घातला, दालचिनी, तेजपत्ता आणि सगळं मिक्स करून घेतला. नंतर लसूण थोडंसं चेचून घातला आणि घरातले सगळे मसाले, हळद, धना पावडर, गरम मसाला, छोल्यांचा मसाला घातला एव्हरेस्टचा. आणि हे चणे वाटलेले होते ना मिक्सरमध्ये थोडेसे, ते परतून घेतले त्याच्यात. नंतर चणे घातले त्याच्यामध्ये, बटाटा, टोमॅटो, गरम पाणी घालून भाजी जरा शिजत ठेवते आणि कुकरमध्ये करायला घेतली भाजी. मस्त त्यात चणे शिजतात. नंतर वांगी भरायला घेतली मी. वांगी भरून करते. ओला खोबरा, कांदा भाजून घेतला, सोप, धणे, लसूण, मिरची अशी पूर्ण याची पेस्ट करून घेतली. थोडासा पाणी घातला आणि बारीक असा जरासा वाटून घेतला. भरडच वाटलेला जरा. आणि या पॅनमध्येच वांगी करायची होती त्यावर त्यातच मसाला करून घेते आणि घरातले सगळे आपले मसाले घातले त्याच्यात. गरम मसाला सगळा, लाल तिखट आणि नंतर ही पेस्ट घातली त्याच्यामध्ये. मिक्स करून घेतला पूर्ण. आणि कधी कधी ओल्या खोबऱ्यातच असं मी मसाला करते. वांगी भरायचे असतील किंवा मिरच्या भरायच्या असतील वेगवेगळ्या ह्याच्यात म्हणजे करत असते. इकडे वांगी पण भरून घेतली आणि थोडासा तेल टाकलेला पॅनमध्ये वाफेवर अशी ठेवली शिजत. आणि त्याच्यानंतर चण्यांची पण भाजी झाली. खोबरा टाकायची तशी काही गरज नव्हती, पण मी उगाच थोडासा घातला त्यात खोबरा. इकडं वांगी पण जरा परतून घेतली. नंतर एकीकडं मी बासमती तांदळाचा भात घातलेला, बाबांचा उकळून घेतलेला, कारण की आमच्या भाकरी होत्या. ही आमची माणसं आलेली. माझ्या ताईचा मुलगा आहे नंदेचा, हा जरा वाकरो होता खायला. नंतर केला भेटला त्याने, तो घेतला. त्याच्यासाठीच भात वगैरे घातला, कारण की नॉनव्हेज पण त्यांना करायचं होतं. तर पहिले बरे व्हेजचं सगळं करून घेते. नंतर बाबांच्या भाकरी करायला घेतल्या. आमच्या भाकरी होत्या सफेद आणि चपात्या करायच्या होत्या अशा तूप लावून जरा. तर बरं त्या करीन बरोबर. या बाबांच्याच करते बरं भाकरी, जास्त काही नाही, 2च केल्या बाबांच्या भाकरी. एकीकडं भाकरी पण जरा उलटून घेतल्या आणि त्याच्यानंतर वाव केली बाबांसाठी. मच्छी जरा कमी तेलातच करायला लागतं त्यांना, असा फिका आणि मग कमी तेलात अशी मच्छी पण फ्राय केली. नंतर चिकन करायला घेतला. ताई आलेल्या ना त्यांच्यासाठी चिकन करायला घेतला. ग्रीन चिकन केला. तेलामध्ये कांदा घातला, लसूण चेचून. आणि ही पेस्ट हिरवी घातली नाही, ही फक्त कोथिंबीर आणि मिरचीची आहे. आणि मग हळद, धना पावडर, गरम मसालाच घातला त्यामध्ये. जरासा मसाला असा मी शिजवून घेते आधी आणि त्याच्यानंतर मग जरा मसाला शिजला मग चिकन घालते त्याच्यात. चिकन पण जरा असं मिक्स करून घेते, थोडं झाकण देऊन ठेवते. आणि त्याच्यानंतर मग थोडासा पाणी घालून जरा चिकन शिजवला शिजत. नंतर खोबरा घातला. एकीकडं चिकन पण झाला. मग त्यानंतर जराशी बरं भांडी होती ती घासून घेतली, किचन वगैरे जरा साफ करून घेतला. त्यानंतर मग मी चपात्या करायला घेतल्या. चपात्या छोट्याच केल्या पुलक्यांसारख्या. आणि नंतर चपात्या झाल्यानंतर मी असे थोडा तूप लावते त्याच्यावर. इकडे चपात्या पण उरकला, सगळा झाला. आणि आमचा ताईचा मुलगा बाहेर मस्ती करत होता, एवढा म्हणजे आगाव आहे ना. मी दम दिला तर बसतो तसा गप, म्हणजे ऐकतो माझा. आणि असा गालावर पप्पी घेतली आणि लगेच बस तोंड पुसून घेतो. माझं माहीतच नाही तोंड पुसते. ही बोलतात बघ त्याने तोंड पुसला आणि तसाच करतो तो. बरं एवढा शहाणा आहे. हाताने पुसला आणि डबल त्याला बोलली मला पप्पी घे आता बघू. तर घेतली आणि डबल असा तोंड पुसून घेतला. एवढा शहाणा आहे. चला मग, राधे राधे.